कल्याणमधील आडवली टोकळी भागात नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जागृती सागर बारी वय 24 हिने पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी जागृतीने मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून यासाठी सासू आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीला जबाबदार धरला आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पती सागर रामलाल बारी वय 32, सासू शोभा रामलाल बारी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। दरम्यान 11 जुलैपर्यंत या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। सागर हा मुंबईचा आझाद नगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले। तुझे काळे ओठ आहे, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो। पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्याने जागृतीने टोकाचे पाऊल उचलत लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यानंतर आपली जीवनयात्रा संपवली। भुसावळ तालुक्यातील कन्हेपानाच्या येथील गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगाव जिल्ह्यातील पिंपराळमधील सागर बारी सोबत 2 महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिला। लग्नात सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली। सागर हा मुंबई पोलीस दलात असल्याने विवाहानंतर 21 जूनला कल्याणमधील आडवली टोकळी परिसरात पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई वडील तिला भेटायला गेले। त्यावेळी सासू शोभाईने हुंडा दिला नाही अशी तक्रार केली होती। तसेच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे। सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाही, मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असे वराडे यांनी सांगितले। त्यानंतर मुलगी मुंबईत राहायला गेली। यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागर याने तिचा भाऊ विशाल याला फोन केला। तुझ्या बहिणीने घरातील बेडरूम मधील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सागरने सांगितले आणि फोन कट केला। त्यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली। त्यानुसार पोलिसांनी सागर आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करून अटक केली।